अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। चला तर मग आज आपले विषय आहे, आता चैत्र नवरात्री सुरू होत आहे। चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची परडी कशी भरावी आणि परडीमध्ये कोणकोणते साहित्य आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि परडी भरल्याच्या नंतर जी परडी त्यांच्याकडे परडी आहे त्यांच्याकडनं काही वस्तू आपल्याला मागून आणायचं आहे। आपण आपल्या घरातून परडीला जे जे लागणारे साहित्य आपण घेऊन जातो, पण परडी भरून आपण परत येतो, पण असं करायचं नाही। आपण परडी भरल्याच्या नंतर थोडंसं चिमूटभर का होईना त्या परडी ज्या महिलांकडे ती परडी आहे त्यांच्याकडनं मागून घ्यायची आहे। म्हणजे आपण कुणाकडनं मागतो? आई भगवतीकडनं मागतो। तर मी ह्याच्या विषयात सगळं सविस्तर सांगणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। चला तर असे 4 नवरात्री असतात आपले, चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री। पण आणि 2 नवरात्री असे असतात ते गुप्त असतात। पण ह्या नवरात्रीमध्ये, चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे। ह्या नवरात्रीमध्ये जर तुम्ही आश्विन नवरात्रीमध्ये तुम्ही घट घालत असाल आणि चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही घट घालत नसाल, तरी पण आपल्याला ह्या 9 दिवसामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे। कुलदेवीची वटी भरायची आहे, कुलदेवीची परडी भरायची आहे। तर परडी भरताना आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते जाणून घेऊया। परडी भरताना आपल्याला पीठ आणि मीठ हे कंपल्सरी आहे। आपण काय करतो, मीठ कशाला, आपण पीठ घेऊन जातो, डाळ घेऊन जातो आणि तांदूळ घेऊन जातो, गूळ घेऊन जातो, पण आपण मीठ नेत नाही। मग मीठ जर आपण जेवणाच्या मध्ये मीठ जर नाही टाकलं तर ते अन्नाला काही चव येते का? नाही। म्हणून आपल्याला मीठ आणि पीठ हे जरूर घेऊन जायचं आहे। मीठ घेऊन जायचं आहे, मीठ, पीठ आणि थोडेसे तांदूळ, डाळ आणि गूळ आणि थोडीशी मिरची, किंवा तुम्ही हिरवी घेऊन जाऊ शकता किंवा लाल घेऊन जाऊ शकता, आणि थोडंसं तेल। ह्या सगळे साहित्य आपल्याला सगळं जुळाजुळ अगोदर करून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर वटीचं सामानसुद्धा आपल्याला सोबत न्यायचं आहे। आई भगवतीची परडी भरणं तेवढं महत्त्वाची आहे, तर वटी भरणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आपण परडी भरून येतो आणि मग वटी नाही भरली तरी पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा, आपल्या वटी भरणं सेवा घडत नाही। आपल्याला वटी भरणं ह्या नवरात्रीमध्ये काय लागणार आहे खूप महत्त्वाचं आहे। वटी कुलदेवीची, आपल्या कुलस्वामिनीची वटी भरायची आहे। आई भगवती कुलस्वामिनी ही जशी सौभाग्य आहे ती अखंड सौभाग्य आहे। भगवती कुलदेवी म्हणजे ही माता पार्वतीचंच रूप आहे। जेवढे काही कुलदेवी असतात हे माता पार्वतीचे रूप आहेत। म्हणून जशी पार्वती माता अखंड सौभाग्यवती असते, म्हणून आपण आपलं सौभाग्य अखंड राहावं, आपण सौभाग्यवती राहावं, म्हणून आई भगवतीची वटी भरायची असते। ह्या नवरात्रीमध्ये साक्षात देवी तत्व जागृत अवस्थेत असतात। ह्या नवरात्रीमध्ये जेवढी आपण कुलदेवीची सेवा करतो तेवढी जास्त आपल्याला त्यांचं कृपा आशीर्वाद प्राप्त होतं। कारण का हे नवरात्रीचे 9 दिवस आई भगवती जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवर वास करत असते। आपल्या घरामध्ये आई भगवतीचा वास असतो। म्हणून मंदिरामध्ये आपण कुठं देवीचं पंडाळ असेल तिथं जाऊन आपल्याला वटी भरायची आहे। परडी पण आई भगवतीच्या मंदिरातच जायचं आहे। पण हे लक्षात घ्या, तुमची कुलदेवी कोणती आहे त्याच देवीच्या मंदिरात जायचं आहे। जर तुमची कुलदेवी तुळजापूरची भवानी असेल तर तुम्ही कोल्हापूरच्या देवीची वटी भरत असाल तर तुम्हाला पुण्य प्राप्त होणार नाही। तुमची जे काही तुम्ही सेवा करता त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही। म्हणून आधी हे जाणून घ्या की तुमची कुलदेवी कुलस्वामिनी कोणती आहे, त्या देवीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे।
कुलदेवीच्या मंदिरात जाऊन वटीचं सामान घेऊन आपल्याला परडी भरून मग वटी भरून आई भगवतीला विनंती करून यायचं आहे. मग वटी भरण्यामध्ये कोणकोणते साहित्य लागणार आहेत? जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही साडी घेऊन जाऊ शकता. जर नसेल तर तुम्ही खण, नारळ, वटीचे 5 सामान, देवीला वेणी, विडा विसरायचं नाही. वेळेस काही वस्तू नसेल तर चालेल, पण देवीला विडा आवर्जून न्यायचा आहे. विडा म्हणजे 2 पानं, त्याच्यावरती थोडं सोप, लवंग, विलायची अशा तांबूल विडा म्हणतो आपण, हे देवीला घेऊन जायचं आहे. आणि हार, फुलं आणि 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये दक्षिणा आवर्जून ठेवायचं आहे. ह्या सगळं साहित्य नेऊन हळदी कुंकू लावून आई भगवतीची वटी भरून, जसं आपण दुसऱ्या महिलांची वटी भरतो तशाच प्रकारे आई भगवती आपल्या समोर बसलेली आहे अशी कल्पना करून भगवतीची वटी भरून मग आपल्याला परडी भरायची आहे. परडी भरणं झाल्याच्या आपण सगळं साहित्य त्या परडीमध्ये थोडं टाकायचं आहे. आणि त्या मावशीकडनं परडीमधून थोडंसं मीठ आणि पीठ थोडं परत घेऊन यायचं आहे. आणि आपल्या मिठाच्या डब्यात पिठाच्या डब्यात पीठ टाकून ठेवायचं आहे. बघा, असे केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धान्य कधीही कमी पडत नाही. आई भगवतीचं कृपा आशीर्वाद आपल्यावर राहते. म्हणून आपण मागून आणायचं आहे. आपण त्या महिलेकडून मागतो म्हणजे त्या परडीवाल्या ताईकडून नाही, आपण देवीकडनं, आई भगवती म्हणजे आपली कुलदेवीकडनं मागून आणत असतो. तर आपल्याला परडी भरून झाल्याच्या नंतर थोडंसं मीठ आणि पीठ आवर्जून आपण घेऊन यायचं आहे. मग आई भगवतीला आपली सगळी इच्छा, सगळं घरानं, सगळं दुःख सगळं सांगायचं आहे आणि विनंती करायची आहे. आई भगवती, माझ्या घरची कुलस्वामिनी तुम्हीच आहात. माझ्या घराचं, माझ्या परिवारांचं, माझ्या मुलाबाळांचं सगळं रक्षण करणारे, सगळं त्यांच्या चांगलं वंगळं सगळे मार्गदर्शन करणारे तुम्हीच आहात आणि तुम्ही सांभाळणारे आहात. तर माझ्या परिवारावरती प्रत्येक संकटापासून, प्रत्येक दुःखापासून संरक्षण करा आणि माझ्याकडनं चांगले कामं पण घडून घ्या आणि तुमची पण सेवा करून घ्या आणि माझ्या परिवारांचं रक्षण करा असं म्हणून विनंती करून आई भगवतीला साकडं घालून पाया पडून यायचं आहे. तर हे नवरात्रीमध्ये आपण आवर्जून वटी आणि परडी भरा. कुलदेवीविषयी थोडी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.